धैर्याचा सिंह छत्रपती शंभूराजेंची गोष्ट। रायगडावर आज वेगळाच उत्साह होता। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र शंभूराजे आज पहिल्यांदाच स्वबळावर मोहिमेवर जाणार होते। तरुण वय, पण डोळ्यांत तेज, मनात स्वराज्याची ज्वाला आणि रक्तात मराठ्यांचे बाणेदारपण वाहत होते। त्या काळात मुघल सरदारांनी कोकणातील काही गावांवर अन्याय सुरू केला होता। गावकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी शंभूराजे स्वतः पुढे सरसावले। स्वराज्यात अन्याय चालणार नाही, असे ठाम शब्द त्यांनी आपल्या मावळ्यांना सांगितले। रात्रीच्या अंधारात मराठ्यांची फौज जंगलातून पुढे सरकली। शंभूराजे घोड्यावर स्वार, हातात तलवार, चेहऱ्यावर निर्भयता। अचानक शत्रूने हल्ला चढवला। संख्या जास्त होती, पण शंभूराजेंच्या धैर्यापुढे ती कमीच ठरली। एका निर्णायक क्षणी शत्रूचा सरदार समोर आला। दोघांमध्ये तिखट युद्ध झाले। शंभूराजेंनी आपल्या कौशल्याने आणि वेगाने शत्रूला पराभूत केले। मुघल फौज पळून गेली आणि गावकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले। गावातील एका वृद्धाने शंभूराजेंच्या पायांवर मस्तक ठेवत म्हटले, राजे, तुम्ही केवळ योद्धा नाही, तुम्ही आमचे रक्षक आहात। शंभूराजे नम्रपणे म्हणाले, हे माझे कर्तव्य आहे। जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे, तोपर्यंत स्वराज्य आणि प्रजेसाठी लढत राहीन। हीच होती शंभूराजेंची ओळख, अद्भुत पराक्रम, अपार धैर्य आणि स्वराज्यावरील निष्ठा।